पेपर फुटी बद्दल बोलायचं झालं, तर 10 लाख रुपयाला समजा पेपर विकत घेतला, तर 1 कोटीची फी वाचली ना, तर त्याच्यामुळे हा करप्शनचा बाजार, हा भ्रष्टाचाराचा बाजार थांबवता येणं अशक्य आहे. कारण खाजगी कॉलेजमध्ये जर जायचं असलं आणि मेडिकलचं शिक्षण घ्यायचं असलं, तर कमीत कमी 1 कोटी रुपये सध्या खर्च येतो आणि त्या 1 कोटी खर्चातून जेमतेम एमबीबीएसची डिग्री 5.5 वर्षांनी मिळते. दुसरा मुद्दा असा आहे, नीट एलिजिबल नसली तर जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन तुम्ही एमबीबीएस झालात तरी सुद्धा परत आल्यानंतर तुम्हाला रजिस्टर करून भारतात प्रॅक्टिस करता येत नाही. आणि बहुतेक छोट्या देशात जिथे एमबीबीएसचा कोर्स चालवला जातो, त्या देशात ऍडमिशन घेतानाच लिहून घेतलं जातं, मी इथे तुमच्या देशात प्रॅक्टिस करणार नाही. त्याच्यामुळे एमबीबीएस समजा दुसऱ्या देशात जाऊन एखाद्याने केलं, तर त्याला तिथे प्रॅक्टिस करता येत नाही आणि परत आल्यानंतर इथली परीक्षा तो पास होऊ शकत नाही, कारण तो कच्चं लिंबू असतो. फरक लक्षात आला? त्याच्यामुळे नीट एलिजिबल हा शिक्का मिळायला कमीत कमी 35 ते 40 प्रश्न सोडवावेच लागतात बरोबर. आणि ते सोडवण्याची कपॅसिटी सुद्धा नसलेली आत्ताच्या 23 लाखातली जवळजवळ निम्मी मुलं आहेत. पण ती निम्मी मुलं पुन्हा परीक्षा देतो या अट्टहासाच्या दुष्टचक्रात अडकतात. त्याच्यामुळे याच्यावरचा उपाय जरा वेगळा शोधायला लागेल. पेपर फुटीच्या संदर्भातला उपाय जगाच्या पाठीवर कुठेही आतापर्यंत सापडलेला नाही.